मित्रांनो, माझे नाव मनोज असून मी आता 30 वर्षाचा आहे। तसेच माझ्या बायकोचे नाव स्वराली असून ती 25 ची आहे। आमचे लग्न होऊन आता 2 वर्ष झाली आहेत। मला स्वरालीला खूप सुंदरपणे अनुभव देण्याचे वेड असल्यामुळे आम्ही अजून मुलाची प्लॅनिंग केली नाही। मी माझ्या बायकोला खूप वेगवेगळ्या प्रकारे सुंदर अनुभव देत असतो। तिलाही ते वेगवेगळे प्रकार खूप आवडतात। 2 वर्षात मी स्वरालीच्या नाजूक जीवनात कित्येक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आनंदाचे रंग उडवले आहेत। तिच्या नाजूक आणि सुंदर जीवनाचा मी खूप सुंदर पद्धतीने वापर केला आहे। पण आता इतके प्रकार झाले होते की आम्हाला काहीतरी नवीन अनुभवायचं होतं। आता तेच ते करण्यात जास्त आनंद मिळत नव्हता। आम्ही एका नव्या सुंदर अनुभवाच्या शोधात होतो ज्याने आम्हाला एक वेगळंच सुख आणि आनंद मिळेल। स्वराली दिसायला खूप सुंदर आणि आखीव रेखीव होती। ती प्रत्येक अनुभवात खूप चांगला साथ द्यायची, त्यामुळे तिच्यासोबत एक नवीन अनुभव मिळायचा। पण आता तिलाही जास्त मजा येत नव्हती, त्यामुळे आम्ही एक नवीन मार्ग अवलंबण्याच्या विचारात होतो। मी इंटरनेटवर शोधत असताना मला एक मार्ग सापडला अदलाबदलीचा। सुरुवातीला वाटलं यासाठी स्वराली तयार होईल का, पण बोलायला काय हरकत आहे म्हणून मी तिला हे सांगायचे ठरवले। माझी पण इच्छा झाली की एकदा असे करून पाहावे। कदाचित आम्हा दोघांनाही यात खूप आनंद मिळेल। मी माझा विचार स्वरालीला सांगितला आणि ती सुद्धा जरा अवघडल्यासारखी झाली। एका अनोळखी पुरुषासोबत सुंदर अनुभवाची कल्पना करून ती जराशी अस्वस्थ झाली। मी तिला म्हणालो की आपण एकदा असा अनुभव करायला हरकत नाही। त्यात जर आपल्याला आनंद मिळाला नाही तर मग आपण ते पुन्हा करायचं नाही। तिने त्यावर थोडा विचार केला आणि मग ती तयार झाली। पण आता दुसरी मोठी अडचण होती की कुणासोबत ही अदलाबदली करायची। मी भरपूर वेबसाईटवर जाऊन लोकांशी बोलत होतो, पण जे मिळत होते त्यांच्यावर माझा विश्वास बसत नव्हता। खूप शोधल्यानंतर मला एकजण मिळाला। त्याच्या स्वभावावरून तो मला जेन्युइन वाटला। त्याने सुद्धा इंटरनेटवर असेच विचारले होते। मी त्याला पर्सनल मेसेज केला आणि मग आम्ही जीमेल चॅटिंग करू लागलो। मग मी त्याला त्याचा व त्याच्या बायकोचा फोटो पाठवायला सांगितला आणि त्याने ते लगेच पाठवले। त्याची बायको खूप सुंदर आणि रेखीव दिसत होती। तिला पाहून माझी इच्छा होऊ लागली होती। मग मी पण त्याला आमचे फोटो पाठवले। आम्हीही त्या दोघांना खूप आवडलो। त्याने त्याच्या बायकोला सांगितले आणि एकमेकांची पसंती झाली। त्याने त्याचे नाव विजय सांगितले आणि त्याच्या बायकोचे नाव अंजली। त्यांचे वय आमच्यापेक्षा थोडे जास्त होते। विजय 38 चा होता आणि त्याची बायको 35 ची। पण अंजली दिसायला गोरी आणि गुबगुबीत होती। फोटोमध्ये तिचे व्यक्तिमत्व फार सुंदर आणि उठून दिसत होते। माझ्या मनात तरंग उठायला लागले होते। विजयची उंची पाहून तर स्वराली अगदी मोहित झाल्यासारखी वाटत होती। तिलाही आता उत्साह आला होता। मी विजयला म्हणालो की आपण एकमेकांबद्दल थोडा विश्वास वाढण्यासाठी काही दिवस असेच एकमेकांबद्दल जाणून घेऊया। त्यालाही माझे म्हणणे पटले आणि आम्ही त्यावर सहमत झालो। मग आम्ही चॅटिंग करू लागलो। तो स्वरालीबद्दल विचारू लागला आणि मी अंजलीबद्दल। हळूहळू आम्ही त्या दोघींबद्दल, त्यांच्या सवयींबद्दल बोलू लागलो। आता आम्हाला एकमेकांच्या बायका आवडू लागल्या होत्या। मग हळूहळू आम्ही त्यांच्याबद्दल चावट बोलू लागलो। एकमेकांना त्यांचे चावट फोटो चेहरा क्रॉप करून पाठवू लागलो। आमचा आता एकमेकांबद्दल विश्वास वाढू लागला होता। जसजसा आमचा विश्वास वाढू लागला, आम्ही व्हिडिओ कॉलवर एकमेकांच्या बायकोला त्या काम करत असताना एकमेकांना दाखवू लागलो आणि त्यांच्याबद्दल चावट बोलू लागलो। आम्हाला खूप मजा यायला लागली होती। व्हिडिओ कॉल करून गुपचूप त्यांचे व्यक्तिमत्व एकमेकांना दाखवू लागलो। आम्ही असे पाहून आता खूप उत्साहित होऊ लागलो होतो। एकदा विजयने अंजली अंघोळीला गेली असता गुपचूप मला व्हिडिओ कॉल केला। त्यावेळी मी इतका उत्साहित झालो होतो की मला राहवले नाही आणि मी लगेच माझ्या दाटलेल्या भावना करून आनंद घेऊ लागलो। त्यावेळी तर मला वेगळीच मजा आली। मग एक दिवस मीही स्वराली तशीच गेली असताना विजयला कॉल केला। विजय तिला पाहून खूप खुश झाला। ती पाठ करून उभी होती व मी गुपचूप विजयसोबत मोबाईलवर होतो। विजय तिला पाहून एकदम वेडाच झाला होता। तो लगेच हावरटपणे त्याच्या भावना मोकळ्या करायला लागला होता। आता आमचा एकमेकांवर खूप विश्वास बसला होता। एकदा तर विजयने कॉलवर तो त्याच्या बायकोला सुंदर अनुभव देत असताना दाखवले। त्याची बायको खूपच आकर्षक दिसत होती। मी खूपच प्रभावित झालो होतो। आता मला तिच्यासोबत सुंदर अनुभवाची खूपच इच्छा होऊ लागली होती। मग हळूहळू त्या दोघीसुद्धा आम्हा दोघांसोबत बोलायला लागल्या होत्या। त्या दोघींचा विश्वाससुद्धा आता वाढायला लागला होता। मग हळूहळू आमच्यातही चावट बोलणे सुरू झाले आणि आता आम्ही एकमेकांच्या बायकांसोबत बोलून खूप प्रभावित होऊ लागलो होतो। आम्हाला आता सुंदर अनुभवाची वेळ जवळ आल्यासारखी वाटू लागली होती। आमचा एकमेकांवर आता संपूर्ण विश्वास बसला होता आणि शेवटी ती वेळ आली जिची आम्ही खूप काळ वाट पाहिली होती। आता आम्ही एकमेकांसाठी आतुर झालो होतो। आम्हाला आता एका वेगळ्याच अनुभवाची इच्छा दाटून आली होती। मग आम्ही एका वेगळ्याच शहरात जाऊन सुंदर अनुभव घ्यायचं ठरवलं, जेणेकरून तिथे आम्हाला कुणी ओळखणार नाही आणि आम्ही पूर्णपणे त्या सुंदर अनुभवाची मनसोक्त चव घेऊ शकू।
मग आम्ही एक प्लॅन बनवला. आम्ही सर्वजण बँगलोरला भेटायचे ठरवले कारण तिथे आम्हाला कुणीच ओळखत नव्हते. मी आणि स्वराली ट्रेनने ठरलेल्या दिवशी बँगलोरला पोहोचलो. विजय आणि मी एकत्रच रूम बुक केले होते. आमचे रूम अगदी आजूबाजूला होते. सकाळी 11 आम्ही हॉटेलवर पोहोचलो. विजय आणि त्याची बायको आधीच आले होते. आम्ही दुपारी एकत्र जेवायला येऊ तेव्हा समोरासमोर भेटायचे ठरवले. दोघांच्याही मनात एक अनामिक भीती तर होतीच, पण आम्हाला सुंदर वेळेच्या अनुभवाची उत्सुकताही होती. थोड्याच वेळात आम्ही एकमेकांसमोर आलो आणि एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. अंजली खूपच आकर्षक दिसत होती. तिच्या डोळ्यात मादकता होती. तिला पाहून तर मला खूप दाटून आल्यासारखं वाटू लागलं होतं. आम्ही एकाच टेबलवर जेवायला बसलो. जेवत असताना माझी नजर अंजलीकडेच होती. ती सुद्धा माझ्याकडे मादक नजरेने पाहत होती. तिला पाहून मी अगदी भारावून गेलो होतो. विजयची नजर स्वरालीवरून हटतच नव्हती. आम्ही सर्वजण कल्पना करत आनंदाने जेवत होतो. विजय आणि मी काय काय पकवान खायला मिळणार आहे या कल्पनेत रमून गेलो होतो. विजय आणि मी आता चांगले मित्र झालो होतो. स्वराली आणि अंजलीची सुद्धा चांगली मैत्री झाली होती. आता आम्ही रात्र होण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. संध्याकाळ होताच माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. माझ्या भावना अंजलीला कधीपासून बेचैन झाल्या होत्या. कधी मी तिला सुंदर अनुभवाने मोहून टाकतो असे झाले होते. जास्त वेळ मिळावा म्हणून मी सोबत गोळी पण आणली होती. रात्रीचं जेवण झालं आणि आम्ही आपापल्या खोलीत गेलो. आपण 1 तासांनी परत माझ्या रूममध्ये भेटावं असं विजयने मला कळवलं होतं. मी आणि स्वराली टीव्ही पाहत बेडवर बसलो होतो. मनात एक उत्सुकता दाटून आली होती. ही आमची पहिलीच वेळ होती, त्यामुळे विजय सुद्धा खूप उत्सुक होता. स्वरालीने पातळ लाल रंगाचा ड्रेस घातला होता. त्यात ती एकदा आकर्षक दिसत होती. तिचे व्यक्तिमत्व त्यात फार खुलून दिसत होते. ती लिपस्टिक वगैरे लावून उत्सुकतेने तयार होऊन बसली होती. मी पार्टीचे शर्ट आणि पॅन्ट घातली होती. आम्ही दोघे पण खूप उत्साहित होतो. स्वरालीच्या मनात जराशी भीती होती, पण मी तिला सहानुभूती दिली की आपल्याला खूप मजा येईल. त्यामुळे ती जरा रिलॅक्स झाली. काही वेळाने विजय आणि त्याची बायको अंजली आमच्या खोलीत आले. अंजलीने सुंदर सफेद आणि गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिच्या ब्लाऊजला बाजू नव्हते. मागून पूर्ण पाठ दिसत होती. तिला पाहताच माझी नजर तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर खिळून बसली होती. तिने लाजेने मान खाली घातली आणि ते दोघे आत येऊन बसले. काही वेळ आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. विजय सारखा स्वरालीकडेच पाहत होता आणि स्वराली लाजून खाली पाहत होती. मग विजयने विस्कीची बाटली खोलली. आम्ही दोघे विस्की पीत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात अंजली माझ्या बाजूला येऊन बसली. स्वरालीने ते पाहिले आणि ती विजयच्या बाजूला जाऊन बसली. दोघी आता विरुद्ध पार्टीमध्ये सामील झाल्या होत्या. विजयने स्वराली बाजूला येताच तिला जवळ घेतले. स्वरालीने विजयच्या डोळ्यात पाहिले आणि तिने त्याच्या अस्तित्वाला हळूच स्पर्श केला. विजय अधिकच चिकाळला. ते पाहून अंजलीनेही माझ्याकडे मादकपणे पाहत माझ्या ओठांकडे आपले ओठ सरकवले. मीही मग आवेगात तिला किस केला. ती एकदम शहारली. अंजलीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती माझे अस्तित्व मोकळे करू लागली. मग स्वरालीसुद्धा तावात आली आणि तिनेही विजयला मुक्त करण्यास सुरुवात केली. आम्हाला खूप मजा यायला लागली. अंजली लगेच माझ्या अस्तित्वाला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली. मला एकदम हवेत असल्यासारखं वाटू लागलं. मी माझा विस्कीचा ग्लास खाली ठेवला व अंजलीच्या सुंदर व्यक्तिमत्वाला अनुभव देऊ लागलो. ती सुस्कारे टाकत मादकपणे माझ्याकडे पाहत होती आणि माझ्या भावनेला सुंदर वेळ देत होती. मी एकदम प्रभावित झालो होतो. स्वरालीसुद्धा विजयला मोकळं करून त्याच्या अस्तित्वाला सुंदरपणे ओठांनी अनुभवत होती. त्याने त्याचे डोळे बंद केले होते. स्वरालीच्या चेहऱ्यावर खूप आनंदाचे भाव दिसत होते. काही वेळ असेच सुरू होते. आम्हाला एका वेगळ्याच जगात आहो असे वाटू लागले होते. मी अंजलीला माझ्यात अधिक सामावून घेत होतो आणि ती त्या सुंदर क्षणांचा पूर्ण आनंद घेत होती. माझ्या मनात आनंदाच्या लहरी निर्माण होत होत्या. माझ्या भावना जास्तच दाटून आल्या होत्या. अंजली माझ्या भावनांना खूप उत्कटपणे अनुभवत होती. स्वराली आता खूप अनुभूतीसुद्धा माझ्या मांडीवर हात ठेवून माझ्याजवळ चिकटून बसली. मी पण त्याचा फायदा घेऊन मागून तिला धरले. आता गप्पा हळूहळू कमी होऊ लागल्या आणि दोघांचे हात एकामेकांच्या बायकोच्या अंगावर फिरत ते बोलू लागले. सुरुवात विजयने केली. त्याने स्वरालीच्या मानेवर किस केले. स्वराली विजयचे अस्तित्व अनुभवत एका वेगळ्याच दुनियेत होती. तिच्या ती डोळे मिटून आनंदाने विजयच्या भावनेला सुंदर वेळ देत होती. ती रूम मादक सुस्कार्यानी अगदी भरून गेली होती. विजय व मी आनंदाने आवाज करत ते क्षण अनुभवत होतो. मग काही वेळाने मी अंजलीला आणि विजयने स्वरालीला मुक्त करून त्यांच्या व्यक्तिमत्वांना सुंदरपणे हाताळत त्यांच्या नाजूक जीवनाला सुंदर अनुभव देऊ लागलो. दोघीही त्या स्पर्शाने खूप प्रभावित आणि उत्साहित झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटत होते. दोघीही आनंदाने भिजून गेल्या होत्या. मला तर अंजलीच्या नाजूक आणि सुंदर जीवनाने वेडच लावले होते. मी अगदी आनंदाने त्या सुंदरीचा आनंद घेत होतो.
अंजली आवाज करत ते क्षण अनुभवत होती. स्वरालीचे श्वास वाढून ती अगदी सळसळत होती. तिला तसे करताना पाहून मला अधिक आनंद होत होता. आज स्वराली आणि मी एक वेगळाच अनुभव घेत होतो. मग आम्ही दोघींनाही स्थितीत जाण्यास सांगितले. त्या तयार झाल्या. मग आम्ही जास्त वेळ न लावता मी अंजलीवर माझ्या अस्तित्वाचा प्रभाव टाकू लागलो आणि विजय स्वरालीच्या जीवनात आनंदाने प्रभाव टाकू लागला. आमच्या प्रभावाने त्या दोघीही खूप उत्साहित होऊन आवाज करत होत्या. अंजली माझ्या भावनांना अधिक वाट करून देत मला प्रतिसाद देत होती. मला एकदम स्वर्गात गेल्यासारखं वाटायला लागलं होतं. विजय तर स्वरालीला पाहून एकदम मोहित झाला होता. तो खूप हलचल करत होता आणि स्वराली ते आनंदाचे क्षण डोळे मिटून अनुभवत होती. इकडे अंजली माझे अस्तित्व तिच्या जीवनात अनुभवून अगदी आनंदात होती. आता आम्हाला कुणाचीच पर्वा वाटत नव्हती. आम्ही बिनधास्त ते सुंदर क्षण अनुभवत होतो. शेवटी स्वराली आणि विजय त्यांच्या परमोच्च शिखरावर पोहोचून आनंद साजरा करायला लागले. विजय स्वरालीच्या जीवनात आनंदाचे रंग भरू लागला आणि स्वराली आनंदाने त्याला प्रतिसाद देत शांत होऊ लागली. तिचा चेहरा समाधानाने उजळून निघाला होता. काही वेळात आम्हीही त्या उत्कट सुंदर क्षणांजवळ पोहोचलो. अंजलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. ती हवेत असल्यासारखी आनंदी दिसू लागली. मग जोरात आवाज करत ती आपला आनंद साजरा करू लागली. तिचे श्वास वाढले होते. ती अधिक आनंदी आणि समाधानी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान भरभरून वाहत होते. मग हळूहळू ती शांत झाली आणि काही क्षणातच मी सुद्धा त्या स्वर्गीय क्षणांजवळ पोहोचलो. मी भराभर अंजलीच्या जीवनात आनंदाचे रंग भरत मोकळा होऊ लागलो. ते पाहून अंजली अधिकच खुश झाली. ती माझ्याकडे पाहून डोळे मिटत तिच्या जीवनात माझ्या अस्तित्वाचा रंग अनुभवू लागली. मी काही क्षण तिच्या नाजूक जीवनात रंगांच्या पिचकाऱ्या उडवत राहिलो आणि मग हळूहळू शांत झालो. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि सुख दिसत होते. मला अंजलीच्या सुंदर जीवनात रंग भरून एक वेगळाच आनंद मिळाला होता. स्वराली सुद्धा विजयच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊन खूप समाधानी वाटत होती. काही वेळ आम्ही तसेच शांत होऊन राहिलो. अंजलीने माझ्याकडे बघितले आणि ती एकदम लाजली. आज तिला एक वेगळाच सुख अनुभवायला मिळालं होतं. विजय सुद्धा खूप आनंदी दिसत होता. आम्ही आता समाधानाने शांत झालो होतो. विजय आणि मी उठलो आणि आमचे पॅक भरले. एक एक सिप मारत आम्ही त्या दोघींकडे पाहून स्मित करत होतो. अंजली आणि स्वराली अजून तशाच होऊन होत्या. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुख अगदी ओसंडून वाहत होतं. आम्ही तसेच सोफावर बसलो आणि परत विस्की पिऊ लागलो. दोघे पण जाम खुश होतो. ठरवल्याप्रमाणे शेवटी आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेऊन अगदी सुखावलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघणार होतो. त्यामुळे सकाळी लवकर उठून सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि परत एकदा भेटूया म्हणून ते हॉटेल सोडले. मी स्वरालीला विचारले तेव्हा ती म्हणाली की तिचा हा खूप सुंदर अनुभव होता आणि तिला खूप मजा आली. मीही तिला बोललो की मी सुद्धा अंजलीच्या जीवनात खूप रंग भरला. तेव्हा स्वराली माझ्याकडे चावट नजरेने पाहू लागली. खरे सांगायचे तर अदलाबदलीचा हा अनुभव खरंच खूप सुंदर होता. या अनुभवाने आमच्या मनाला एक वेगळाच आनंद दिला होता. अधूनमधून हे व्हायला हवे असे आता आम्हाला वाटायला लागले. मग आनंदाने आम्ही स्टेशनला येऊन आमची ट्रेन पकडली आणि आमच्या शहराकडे निघालो. मित्रांनो, आमचा हा अनुभव कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया लाईक करावे. धन्यवाद.